मतं ट्रेमध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे। मतमोजणी प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग पसंतीची मतं आता मोजली जात आहेत आणि ही मतं एक एक करून आता ट्रेमध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे थोड्याच वेळात या संदर्भातला निकाल हाती येईल। पसंतीची मतं कोणती कोणाला किती मिळाली याची आकडेवारी आता काही क्षणात आपल्या स्क्रीनवर दिसण्यास सुरुवात होईल। तर 23चा विजयी कोटा कोणी पूर्ण केलेला आहे थोड्याच वेळामध्ये निकाल आपल्या हाती। पसंतीची मतं आता ट्रेमध्ये टाकण्यास सुरुवात झाली आहे। पसंतीची मतं ट्रेमध्ये टाकण्यास आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे थोड्याच वेळात या निकालाचं चित्र आपल्या हाती यायला सुरुवात होईल। कोणाला किती मतं मिळाली याची आकडेवारी आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसेल। उमेदवार आपण बघतोय वेगवेगळ्या पक्षांचे, प्रत्येकाला कोटा पूर्ण करायचा आहे 23 मतांचा, तरच त्या उमेदवाराला विजयाच्या जवळ जाता येईल। तर महायुती आणि महाविकास आघाडी कोण हा मतांचा कोटा पूर्ण करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। परिषद निवडणुकीत कोण जिंकणार कोण पडणार थोड्याच वेळामध्ये आता कळेल। एकूण उमेदवार एकूण जागा आहेत 11 आणि उमेदवार आहेत 12। त्यामुळे पराभव नेमका कोणत्या नेत्याच्या वाट्याला येणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। 25 मतपत्रिकांचे 11 गठ्ठे आता करण्यात आले। सगळ्यात अपडेट जी आहेत ती आम्ही आपल्या समोर या ठिकाणी मांडतोय। पसंती क्रमानुसार यातली मतं आता ट्रेमध्ये टाकली जात आहेत। आधी बाद मतं जी आहेत ती बाजूला केली जातील आणि त्यानंतर पहिल्या पसंतीची मतं या ठिकाणी मोजली जाणार आहेत। त्यामुळे एक सुद्धा मत बाद झालं तर त्याचा थेट निकालावर एखाद्या उमेदवाराचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे किती मतं बाद होतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। धाकधूक सगळ्यांची वाढलेली आहे। प्रतिष्ठेची निवडणूक आहे सगळ्या पक्षांसाठी। पसंतीची मतं आता ट्रेमध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात निकाल हाती येण्यास सुरुवात होईल। पहिल्या पसंतीची मतं जो उमेदवार आधी विजयी कोटा पूर्ण करेल तो विजयी घोषित केला जाईल। 23चा कोटा आहे। पहिल्या पसंतीची 23 मतं जर कुठल्याही उमेदवाराला मिळाली तर तो विजयी घोषित केला जाईल। अनेक महत्त्वाचे उमेदवार या निवडणुकीत आहेत। भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सराभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडनं शिवाजीराव गर्जे आहेत। राजेश विटेकर आहेत। शिवसेना शिंदे गटाकडनं कृपाल तुमाने, भावना गवळी, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं मिलिंद नार्वेकर आहेत। काँग्रेसकडून प्रज्ञा सातव आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील हे देखील आहेत, ज्यांचे सर्व पक्षांसोबत संबंध आहेत। आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पसंतीची मतं ट्रेमध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे। निवडणूक प्रतिनिधी जे आहेत त्यांना सूचना देखील समजावून सांगण्यात आलेल्या आहेत।